हॉस्पिटल ठीक है, ट्रीटमेंट में कुछ प्रॉब्लम नहीं, कैसा ट्रीटमेंट है, कधी कधी आहे मुश्किल आहे ना, बरं आहे, इम्प्रूव्हमेंट आहे, औषधं आरोग्य हा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा कायमच जिव्हाळ्याचा विषय. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला उत्तम दर्जेदार आरोग्य सुविधा मिळायलाच हव्यात आणि आपला महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात सक्षम असावा हा त्यांचा दृढ निश्चय आहे. यामुळेच राज्यातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी शिंदे साहेब विविध आरोग्यस्नेही निर्णय, योजना, उपक्रम राबवत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे 381 कोटी रुपयांची विक्रमी आर्थिक मदत केली. यामध्ये कोल्हापूरची चिमुकली दुआ, अहिल्यानगरचा गुलाम गौस कुरेशी, नंदुरबार जिल्ह्यातील गणेश माळी ज्याला तात्काळ कृत्रिम हात बसवण्यात आले, त्याचबरोबर दिवस असो किंवा रात्र याची पर्वा न करता आपला ताफा थांबवत शिंदे साहेबांनी गरजू रुग्णांना केलेली मदत, अशी असंख्य उदाहरणं आहेत ज्यांना साहेबांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळालंय. राज्यभरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून 10 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाच्या माध्यमातून माय भगिनींची मोफत आरोग्य तपासणी असे अनेक निर्णय त्यांनी घेतलेत. आता नुकतंच प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करत त्यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना राबवण्याचा निर्णय घेऊन गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिलाय. इतकंच नाही तर शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेला आरोग्य सेवेचा वारसा शिंदे साहेब जपत असून खऱ्या अर्थानं आरोग्यदायी महाराष्ट्र आज साकार होतोय.